प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यादिनी एकीकडे देशात सर्वत्र जल्लोष साजरा होत असताना दुसरीकडे काही समाजकंटकांनी जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने श्रीराम प्रभूंच्या प्रतिमेची विटंबना केल्याबद्दल त्याला हरकत घेत सोमशंकर किवडे यांनी जाब विचारला म्हणून त्यांच्यावर 10 ते 15 जणांनी कोयता कुऱ्हाडीने हल्ला केला। या हल्ल्यात सोमशंकर किवडेला जबर मार लागला आहे। या हल्ल्यात विरोधात उद्या गुरुवार 1 फेब्रुवारी 2024 रोजी अक्कलकोट बंदची हाक देण्यात आली आहे। सातत्याने हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात हिंदू समाज आता पेटून उठला असून हे हल्ले थांबवावेत, समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना अटक करून त्यांना कडक शासन व्हावे अशी मागणी लावून धरत अक्कलकोट बंदचा इशारा सकल हिंदू समाजाने दिला आहे। जय श्रीराम। आज अक्कलकोटमध्ये घडलेलं आहे की सोमशंकर किवडे म्हणून एक हिंदू तरुण आहे, त्यावर परवा जे एक रामाच्या प्रतिमेवर श्रीरामांच्या व शिवलिंगावर एका नालायक यादी तरुणाने उभलं होतं। त्याचा निषेध म्हणून विचारपूस करायला गेलेल्या एका तरुणावर त्यावेळेसच त्याच्यावर हल्ला झाला होता, पण तो त्यावेळेस कुठलंही ॲक्शन न घेता एक भीतीपोटी गप्प बसला। तरी त्याला त्याच्या दुकानातून उचलून नेऊन त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केला। तो कसा बसा त्याचा जीव वाचून दवाखान्यापर्यंत आला। त्याच्यासाठी धारदार शस्त्राने त्याच्यावर हल्ला करण्यात आला व ह्याच निषेधार्थ आम्ही 1 फेब्रुवारी रोजी गुरुवारी अक्कलकोट बंदच्या आम्ही सर्व सकल हिंदू समाज व श्रीराम जन्मोत्सव समितीकडून अक्कलकोट बंदची आम्ही आवाज उठवतो।